चिटमोगरा तालुका बिलोली येथील शेतपांधन रस्ता मोकळे करून देण्याबाबत गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार बिलोली यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली। त्यानुसार तहसीलदार गजानन शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी मंडळ अधिकारी मुंडकर मॅडम, तलाठी घोंगडे साहेब, भूमी अभिलेख विभागाचे साहेब, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे एपीआय विक्रम हराळे सर, पीआय नरवाडे सर तसेच बीड जमादार बेळीकर साहेब उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली असता काही अडचणी व तांत्रिक बाबी निदर्शनास आल्या। त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी घेण्यात येणार असून संबंधित अर्जदारांना नोटिसीद्वारे कळवण्यात येईल असे तहसीलदार गजानन शिंदे साहेब यांनी सांगितले। तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत सदर प्रकरण स्थगित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। स्टार मराठवाडा माझासाठी KM शेख केरुरकर। खाली उराला आता आमच्या वावरातून रस्ता बघायचा किती रस्ता आहे आता चालू रस्ता तुम्ही सातबारा तुझा सातबार सातबारातून न्यायचा अधिकार आहे का? पण सातबारातून न्यायचा अधिकार आहे का आम्हाला? या समोर या जे रस्ता पाहिजे जबरदस्ती करायचा नाही साहेब। आम्ही सुनावण्या करणार, दुसरा रस्ता घ्यायचा। साहेबाचा सुनावण्या केल्या, 1.5 वर्ष झालं फिरायला, आज आल्या नाही। गावच्या रोडला आमचा रस्ता आहे, डांबर रोड, पाऊल रस्त्यावर बघा तुम्ही काय चौकशी रस्ता उपलब्ध करून देणार, चौकशी कामे तहसीलदार बिलोली, त्या पार्टीचा मंडळ अधिकारी तलाठी चिटमोगरा, भूमी अभिलेखचे कर्मचारी श्री मरदोळे हे बघा रस्ता भेटावा हे आमची प्रामाणिक हजर झाले। कोणाला जर विरोध असेल तर त्याचा पण विरोध ऐकून घ्यावा लागतो। मी काय म्हणतो मरदोळे यांना सूचित केले असता त्यांनी